आयडिया व्हिडिओ इयत्ता पहिलीत जाणाऱ्या मुलांच्या मातांसाठी। नमस्ते, आजच्या मीटिंग मध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील अंकरेषेवर सांगितल्याप्रमाणे उडी मारण्याची क्रियाकृती, तसेच शरीराचे अवयव व त्यांची नावे यांच्या जोड्या लावण्याची वर्कशीट याबद्दल मुलांचे अनुभव नक्की सांगा। आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढूया। आता ये रे पावसा तुला देतो पैसा हे बालगीत पाहू, ऐकू आणि घरी जाऊन मुलांकडून अभिनयासह करून घेऊ। आमच्या पहिल्या क्रियाकृतीचे नाव आहे पहा आणि चर्चा करा। तुम्ही लहानपणी गोष्टी ऐकल्यात का? गोष्टी ऐकण्याचे खूप फायदे आहेत। जसे मुले विविध कल्पना करू लागतात, नवीन शब्दांची ओळख होते आणि समस्या सोडवण्याचे, विचार करून बोलण्याचे त्यांचे कौशल्य वाढते। यासाठी तुम्ही मुलांना रोज एक गोष्ट सांगाल का? चला या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया। तहानलेला कावळा ही गोष्ट बघूया। हे चित्र बघ। कशाचं चित्र आहे हे? कावळ्याचं। कावळा कोणत्या रंगाचा असतो? काळा। तो ओरडतो कसा? काव काव। हा कावळा काय करतोय? उडत आहे। खाली बघ, इकडे जमीन आहे। जमीन आहे आणि हे डोंगर आहे। डोंगर, शाबास। इकडे तर सगळीकडे डोंगर आहेत आणि हा आहे मैदानी भाग। हा कावळा तर इकडे पण आला। तो इकडे काय करतोय? बसून ओरडतोय। तो बसला आहे आणि ओरडत आहे। तो कशावर बसला आहे? झाडावर। झाडाच्या एका फांदीवर बसला आहे। इकडे बघ, हा कावळा इकडे काय करतोय? इकडे बघूया। बघितलं? तो बघतोय। एका मडक्यात डोकावून बघत आहे। तो मडक्यात काय बरं बघत असेल? पाणी। बरोबर, पाणी। इथे पहा, इथे काय करतो कावळा? तो खडे उचलतोय। इथे काय दिसतंय? कावळ्याने तो खडा मडक्यात टाकला। खडे टाकले आणि पाणी वरती यायला लागलं आणि इथे काय आहे? झाड। झाड, बरोबर। या झाडाला पानं आहेत का? नाही, पानं नाहीत। ह्याचा अर्थ खूप जास्त ऊन असणार। आता इकडे बघ, काय दिसतंय? मडक्यामध्ये पाणी आहे आणि
कावळा ते बघतोय. ह्या चित्रात काय दिसतंय? कावळा पाणी पित आहे. आता इकडे पहा. ह्या चित्रात कावळ्याने काय केलं? पाणी पिऊन कावळा उडून गेला. काव काव काव. गोष्ट समजली का? आता आपण हा गोष्टीतला प्रयोग करून बघूया. हा इथे आहे ग्लास. यात काय आहे? पाणी. हे काय आहे? गोट्या. यात किती पाणी आहे? इतकं. इथपर्यंत पाणी आहे. आपण त्याची खूण करून ठेवूया. आता ह्या गोट्या घे आणि मोजून आतमध्ये टाकत राहा. 1 2 3 आपण खूण केली तेव्हा पाणी इथपर्यंत होतं. गोट्या टाकल्यावर पाण्याची पातळी वाढायला लागली आणि ह्या खुणेच्याही ते वर आलं. यावरून काय समजतं? पाण्यामध्ये वजनदार वस्तू टाकल्या तर पाण्याची पातळी वाढते. कावळ्याने हुशारीने स्वतःची तहान भागवली. काव काव. ह्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू. चला पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे मिळून काही करू. चला सर्व गोलाकार बसू. घरून आणलेली झाडांची पाने गोलात ठेवू. एक एक पान उचलून त्यात कोणती आकृती दिसते याचा विचार करू. कल्पनेचा वापर करून काही नवीन बनवण्याचा प्रयत्न करू. तसेच इतर मातांनाही मदत करू. ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू. चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत कृती करू. कोणतीही मुलांच्या आवडीची गोष्ट मुलांना हावभाव सहित सांगा. मुलांना गोष्टीवर आधारित प्रश्न विचारा. मुलांना कल्पनेच्या दुनियेत भरारी मारू द्या. सोबत तुम्हाला दिलेल्या सूचनेनुसार चित्रांवर गोल करा. ही वर्कशीट घरी मुलांसोबत पूर्ण करा. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलांना आनंद झाला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.